आणि आता वळूयात अन्य काही बातम्यांकडे। केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शहा यांनी आज भाजपच्या कोर कमिटीला महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलं। यावेळी त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली। एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही खरी शिवसेना आहे असं परखड आणि स्पष्ट मत त्यांनी मांडलं। जे राजकारणात धोका देत असतात त्यांचं राजकारण कधीच यशस्वी होत नसतं असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला। यानंतर अमित शहा यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनाही संबोधित केलं। उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा शब्द दिलेलाच नव्हता। विचारांना धोका देणारा उद्धव ठाकरे यांचा पक्ष आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांचा पक्ष त्यांच्या सोबतच नाही, उद्धव ठाकरे एकटे पडले। भाजपला नव्हे तर उद्धव ठाकरे यांनी दिलेला धोका हा विचारधारेला दिलेला धोका आहे असा घणाघात अमित शहा यांनी केला। राज्यातल्या जनादेशाचा शिवसेनेनं अपमान केला हे सांगतानाच सत्तेच्या लालसेमुळे त्यांचा पक्ष छोटा झाला हे सांगायलाही ते विसरले नाहीत। राजकारणात धोका देणाऱ्यांना धडा शिकवा असंही त्यांनी म्हटलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवणार आणि आमच्या युतीच्या 150 जागा जिंकण्याचं लक्ष्य आपलं असल्याचंही अमित शहा यांनी नमूद केलं। मुंबई महानगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या वर्चस्वामध्ये आली पाहिजे आणि ती येणार असा संकल्प सर्व कार्यकर्त्यांच्या समोर त्यांनी ठेवला। भाजपचा महापौर मुंबई महानगरपालिकेवर येणार। अमित शहाने जे भाषण केलं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे भाषण केलं, अत्यंत उत्तम भाषण केलं आणि उद्याची भविष्याची जी कॉर्पोरेशनची निवडणूक आहे त्यामध्ये आपली कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्ता आली पाहिजे ह्या पद्धतीने त्यांनी सांगितलं। अमित शहाने एवढंच सांगितलं आहे की उद्याची भविष्याची महापौर हा बीजेपीचा बसला पाहिजे अशा पद्धतीने सांगितलं। ज्या शिवसेनेमुळे ज्या बाळासाहेबांचं बोट पकडून त्या ठिकाणी ही भारतीय जनता पार्टी मोठी झाली, त्यावेळेस अमित शहा कुठेतरी साधे कार्यकर्ते गुजरातमध्ये होते, त्यांना माहीत नाही। आणि माननीय उद्धवजी ठाकरे हे त्यांच्या आधीपासून राजकारणात आहे, ते तर नंतर आले आणि मोठे झाले, पण मोठे झाल्यानंतर त्यांनी कधी विसरू नये की आपण कोणामुळे त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या नंतर देशात मोठे झालो हे आहे। आणि त्यांनी एक वाक्य असं वापरलं की यांना जमीन दाखवा। शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे आम्ही सर्व शिवसैनिक जमिनीवर आहोत, हवेवर नाही। हे हवेत आहे, हे हवेत आता यांना जमीन दाखवली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। तुम्ही हरियाणाला का गेलात मग? जेव्हा हा प्रश्न इथं निर्माण झाला होता की तुम्ही दिलेला शब्द आहे असं सातत्यानं उद्धवजी सांगत होते, तेव्हा इथला प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही इथे आला नाहीत, तुम्ही हरियाणात गेलात आणि किती महिन्यानंतर 6 महिन्यानंतर बोललात। ते गजनीसारखं आहे बरं का, खूप वर्षांनी आठवण येते काही काही गोष्टींना। त्यामुळे संकोच कोण करते आणि खोटं कोण बोलतंय हे स्पष्ट कळतंय। आणि आदरणीय उद्धवजींनी राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर विधानसभेच्या सभागृहात ठामपणे या सगळ्या भूमिका मांडलेल्या आहेत, त्या आजही त्या रेकॉर्डवर आहेत, आपण अजूनही जाऊन पाहू शकता। धोके कोण कोणाला देत आहे ते दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत सगळे बघतायत आणि मुंबईकरांच्या जनतेला तुमचे धोके, तुमचे बोके, तुमचे खोके नकोय। मुंबईकरांच्या जनतेला त्यांच्या दररोजच्या भेडसावणाऱ्या प्रश्नाला प्रथमतः कोण भेटतं तर आमचा पहिला शाखा प्रमुख भेटतो। सदैव शाखा या उघड्या असतात आणि सदैव शाखा प्रमुख, कार्यालय प्रमुख, महिला शाखा संघटक या तिथे सगळ्या लोकांसाठी तत्परतेने असतात। वळूयात अन्य काही बातम्यांकडे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 1 दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात भाजपनं मिशन BMCच्या उद्देशानं एक वेगळं महत्त्व देखील या दौऱ्याला आहे। त्याच मिशनचा एक भाग म्हणून सोमवारी दस्तूरखुद्द अमित शहा यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना एक खास कानमंत्रही दिला। पाहुयात भाजपचं मिशन 150। भाजपचं मिशन BMC, 150 जागा जिंकण्याचं टार्गेट। भाजपचाच महापौर होणार, BMCवर वर्चस्व राखा। शहांचा नगरसेवकांना कानमंत्र। राज्यात सत्तांतर घडून आल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारनं मुंबई मनपावर आपला झेंडा फडकवून सत्ता हस्तगत करण्याचं पहिलं उद्दिष्ट ठेवलंय।
आणि त्या दिशेनं भाजपनं आपलं मिशन BMC हाती घेतलंय. यासाठी भाजपकडून गणेशोत्सवाचं अचूक टायमिंग देखील साधण्यात आलंय. त्याचा श्रीगणेशा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या एकदिवसीय मुंबई दौऱ्यानं करत एक प्रकारे BMC निवडणुकीचं अप्रत्यक्ष बिगुल फुंकलंय असं म्हटलं तर वावगं ठरू नये. तब्बल महिनाभर आधीपासूनच शहांच्या दौऱ्याचा भाजपकडून प्रचार आणि प्रसार केला गेला. ठरल्याप्रमाणे 5 सप्टेंबर रोजी अमित शहा मुंबईत डेरे दाखल झाले. त्यांनी मराठी ट्विट करत मराठी आणि मुंबईला साद घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह भाजपच्या प्रमुख नेत्यांसह संवाद साधला. त्यानंतर शहांनी सपत्नीक लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. दर्शनाच्या वेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह भाजपचे प्रमुख नेते मंडळी उपस्थित होते. येत्या काही दिवसात मुंबई मनपासह राज्यातील इतर 11 मनपा निवडणुका देखील पार पडण्याची शक्यता आहे. त्याचाच एक भाग म्हणून अमित शहाने मेघदूतवर भाजपच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक घेतली आणि त्या बैठकीत आजी माजी नगरसेवकांसह तब्बल 200 पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्या बैठकीत मिशन BMC साठी शहांनी त्यांना कानमंत्र देखील दिला. येत्या 4-5 महिन्यात मुंबई मनपाचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे. भाजप शिंदे गटासाठी BMC निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची आहे. ठाकरे सरकार उलथवल्यानंतर आता BMC हे त्यांचं लक्ष आहे. BMCचं वार्षिक बजेट 50,000 कोटीहून अधिक आहे. गेल्या 25 वर्षापासून BMCवर शिवसेनेची सत्ता आहे. BMCवरील सत्ता म्हणजे शिवसेनेची ताकद. 40 आमदार फुटीनंतर BMC हातची गेल्यास शिवसेनेची कोंडी होण्याची शक्यता आहे. मुंबईसह गुजराती उत्तर भारतीय मतदार मिळवण्याचं भाजपचं उद्दिष्ट आहे. केंद्रीय सरकारच्या ज्या योजना आहेत ज्यांचा लोकांना कसा उपयोग होईल तो लोकांपर्यंत कशा पोहोचवल्या पाहिजे अशी ती समग्र चर्चा आहे. आणि राहिला प्रश्न महानगरपालिकेचा हे तर आम्ही आधीच सांगितलेलं आहे की येणारी महानगरपालिका ही भारतीय जनता पार्टीचीच असणार. लोकशाहीमध्ये जनता ही सगळ्यात महत्त्वाची असते. विकत घेऊन आणि दबावतंत्र वापरून महाराष्ट्राची आमदार आणि अनेक लोकांना दबाव आणून तोडण्याचं काम ते केलं गेलेलं होतं. हे आता सिद्ध झालेलं आहे आणि त्याचा उत्सव साजरा करायला आता अमित शहा इथं आलेले आहेत. त्यांनी उत्सव साजरा करावा, पण लोकशाहीमध्ये जनता ही मोठी असते आणि जनतेचा निर्णय हा सगळ्यात मोठा असतो. हे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे केंद्रात आणि राज्यात ईडीचं भाजपप्रणीत सरकार असंविधानिक सरकार आणून त्याचा गौरव ते करायला आले असतील तर तो त्यांचा प्रश्न. याच मिशनचा एक भाग म्हणून अमित शहानी वर्षा निवासस्थानी भेट दिली. त्यावेळी शिंदे गटाचे काही खासदारही उपस्थित होते. भाजपनं BMC 150 नगरसेवक निवडून आणून एकहाती सत्ता मिळवण्याचं लक्ष ठेवलं असलं तरी देखील त्यांना गेल्या 25 वर्षापासून BMCवर वर्चस्व असलेल्या शिवसेनेचं कडवं आव्हान असणार आहे. यासाठी कंबर कसून भाजप कामाला लागली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मुंबईत शिंदे गटाची त्यांना साथ असल्यानं मिशन BMC हे आवाक्यात वाटू लागलंय. मात्र मतदार राजा नेमकं कुणाच्या पारड्यात आपलं अनमोल मत टाकेल हे तर येणारा काळच ठरवेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा एक ट्विट करत शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवलाय. शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपवर टीका करण्यात आली होती. त्याला शेलार यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. आशिष शेलार यांनी ट्विटरवर काय म्हटलंय आपण पाहूयात. दुसऱ्यांना फोडा झोडा काय सांगता. पालिकेच्या मराठी शाळा बंद कुणी केल्या. सचिन वाझेला वसुलीला कुणी बसवलं. ख्यातनाम डॉक्टर अमरापूरकर यांचा बळी कुणी घेतला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणसावर गोळ्या झाडणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेत कोण बसलं. फोडा झोडा सोडा. तुमचं तर मराठी माणसाला गाडा आणि आपला मॉल चालवा हेच मिशन सुरू आहे का, असा थेट आणि बोचरा सवाल आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला.